हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर सरदार वल्लभभाई पटेल हे लोहपुरुष या नावाने सुद्धा ओळखले जातात. तसंच ते भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान आहेत. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी 560 संस्थानांचे एकीकरण केलं आणि म्हणूनच त्यांची जी जयंती आहे 31 ऑक्टोंबर, ती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारदोरी सत्याग्रहसुद्धा केला. म्हणजे बारदोरी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यानंतर ते भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान आहेत. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखला जातो आणि तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्याची उंची 182 मीटर आहे. आता हा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ना, हा गुजरात या राज्यामध्ये आहे आणि नर्मदा नदीवर जो धरण बांधलेला आहे, मोठं धरण आहे, तर त्या धरणाच्या बॅकवॉटरवरच आहे हा स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्याच्यानंतर यांनी लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेतलं आणि 31 ऑक्टोंबर ही जी त्यांची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोंबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो आणि ऑक्टोंबर 2025मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती संपूर्ण देशभरामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा. फेसबुकला पाहत असाल तर फेसबुकचं पेजसुद्धा फॉलो करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.